मागणी जी आहे ती हे कुटुंब करत आहे. अगदी पंकज, पुन्हा एकदा थोडक्यात आपण सांगूया नेमकी घटना काय घडली होती. 10 तारखेला परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड या मासेफिरीकडून करण्यात आली होती. हो. त्यानंतर त्या दिवशी रात्रीही याचे पडसाद उमटले. मात्र दुसऱ्या दिवशी या संदर्भामध्ये परभणी बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बंदच्या दरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली. शांततेत आंदोलन सुरू असताना काही हिंसा करण्यात आली होती आणि या हिंसेनंतर सायंकाळच्या सुमारास धरपकड करण्यात आली पोलिसांकडून. यामध्ये 51 जणांना अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये 9 महिलांचा समावेश होता. त्या महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आणि जवळपास 41 जणांवर यामध्ये पोलीस कोठडी होती. त्यानंतर 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पहिल्यांदा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यानच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यामिनी. अगदी पंकज, तर आताची ही थेट दृश्य आपण तुम्हाला दाखवतोय. राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि कुटुंबियांशी ते चर्चा करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एबीपी माझावरती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आता परभणीत आहेत. तर राहुल गांधी आपण बघतोय परभणीमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा आहेत. यापैकीच यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाले आहेत आपण बघूयात. डोंगर दुःखाचं कोसळलंय त्या कुटुंबाच्या वर. त्यामुळं आज भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी इथे येत आहेत कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नेमकं काय झालं ते आता काही क्षणामध्ये इथे येतील आणि या कुटुंबाला जोवर न्याय मिळत नाही तोवर हा लढा आमचा सुरू राहील. हे सुद्धा राहुल गांधींसोबत उपस्थित आहेत आणि जोपर्यंत कुटुंबाला न्याय दिला जात नाही आणि या प्रकरणाचा पुढचा तपास होत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत आणि हा लढा अशाच पद्धतीने सुरू राहील अशी प्रतिक्रिया अमित देशमुखांनी दिली आहे. तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय. राहुल गांधी हे यशोमतीताई आहेत. काय वाटतं एकूण परिस्थितीबद्दल या सगळ्या आपण सभागृहातही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. पोलीस कंट्रोल करू शकत नाही ही फॅक्ट आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे एवढा मोठा गोंधळ झालेला आहे, नाही तर नसता झाला. एका विद्यार्थ्याचा जीव गेला हो. तर वाटतंय या प्रकरणी न्याय मिळेल. आज स्वतः राहुल गांधी मिळाला पाहिजे ना न्याय, नाहीतर मग कसं काय न्याय तर 10 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. वाटते पुरेशी आहे. बघा, जीव गेल्यानंतर कोणचीच मदत पुरेशी नसते. त्याला आधार मिळाला पाहिजे असं आहे. पण जे काय झालं हे अतिशय चुकीचं झालेलं आहे, ही फॅक्ट आहे. तर यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय की जे काही झालं ते चुकीचं आहे आणि न्याय मिळायलाच पाहिजे. तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा एकूणच या घटनेच्या प्रती आपलं मत व्यक्त केलंय, प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारने ज्या पद्धतीची मदत केली ही केवळ मदत देऊन उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ही काही दृश्य आता जी आपण बघतोय, राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि नेमकी ही घटना काय घडलेली आहे, कशा पद्धतीनं घडली आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची पार्श्वभूमी आणि त्यांचं सध्याचं एकूणच आयुष्य या सगळ्याविषयी राहुल गांधी हे जाणून घेत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत सध्या काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. त्यापैकीच नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोबतच अमित देशमुख, विजय वडेट्टीवार हे सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. पंकज. यामिनी, संवाद सुरू आहे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये. राहुल गांधींनी शांतपणे त्यांचं सर्व म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि आता त्यांचे जे भाऊ आहेत प्रेमानंद ते त्यांच्याशी संवाद साधत आहेत. जी काही घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने जी काही मदत जाहीर झाली त्या मदतीच्या